गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी दिनेश झाडखंडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेतील अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक भारताचे महान्यायवादी याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. आयोगाचा अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक आहे आणि आयोग दरवेळी राज्याचे महाधिवक्ता आणि भारताचे महान्यायवादी यांच्यावर 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. म्हणून आपण याआधी मागील व्हिडिओमध्ये राज्याचा महाधिवक्ता त्याच्याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारताचे महान्यायवादी आहे याच्याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत आणि आयोग दरवेळी याच्यावर प्रश्न विचारतात. म्हणून आपण ही जी सिरीज आहे ही सिरीजच्या माध्यमातून संपूर्ण पॉलिटिक्स भारतीय राज्यघटना कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आयोगाला जे अपेक्षित आहे ते देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राज्याचा महाधिवक्ता आणि भारताचे जे महान्यायवादी आहे यांचे कार्य जवळपास समान आहे, परंतु काही अशा गोष्टी आहेत की त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात कराव्या लागतात. म्हणून आपण भारताचे जे महान्यायवादी आहे तर भारताचे महान्यायवादीवर सविस्तरपणे चर्चाला सुरुवात करूया. भारताचे महान्यायवादी केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 76 नुसारच एक महान्यायवाद्याचे पद निर्माण केलेले आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की आपण राज्याचा महाधिवक्ता जेव्हा पाहिलं होतं तेव्हा आपल्याला त्याची जी कलम होती, जे कलम होतं ते कलम 165 नुसार एक पद निर्माण करण्यात आलं होतं. आता इथं भारताचे जे महान्यायवादी आहे या महान्यायवादीसाठी म्हणजे केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 76 नुसार हे जे कलम आहे हे कलम आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचे. कलम 76 नुसार कोणतं कलम आहे? 76. कलम 76 नुसार राष्ट्रपती आणि केंद्र सरकारला लीगली कायदेशीर सल्ला देण्यासाठी कलम 76 नुसार एक महान्यायवाद्याचे पद काय केलेले आहे? निर्माण केलेले आहे. जर काही पेच प्रसंग निर्माण झाले असेल तेव्हा केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम कितीनुसार? तर भारतीय कलम 76 नुसार एक महान्यायवाद्याचे काय निर्माण केलेले आहे? पद निर्माण केलेले आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला फक्त हे जे कलम आहे हे कलम लक्षात ठेवायचे आहे आणि कोणाकोणाला? तर केंद्र सरकारला आणि राष्ट्रपती यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी कोणाचं पद? तर महान्यायवादाचं पद निर्माण केलेले आहे. त्यानंतर आहे की हा महान्यायवादी भारत सरकारचा वकील म्हणून देखील काम करतो. विद्यार्थी मित्रांनो, महाधिवक्तामध्ये आपण पाहिलं होतं की राज्य सरकारच्या वकील म्हणून कोण काम करत होते? तर महाधिवक्ता. आता जे महान्यायवादी आहे ते महान्यायवादी भारत सरकारचा वकील म्हणून काम देखील करतो. म्हणजे काही पेच प्रसंग निर्माण झाले असेल, काही कोर्ट केसेस टाकायचे असेल किंवा एक केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून भारत सरकारचा वकील म्हणून कोण काम करतो? तर महान्यायवादी. एवढं तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे या महान्यायवाद्याला आणि वैधानिक स्वरूपाची कार्य पार पाडावी लागतात. त्यामुळे महान्यायवाद्याला प्रथम कायदा अधिकारी तसेच हे पद राजकीय स्वरूपाचे म्हणून ओळखले जाते. एक्झामच्या दृष्टिकोनातून फक्त तुम्हाला ही जी लाईन आहे ही लाईन लक्षात ठेवायची आहे की प्रथम कायदा अधिकारी म्हणून कोणाला म्हटलं जातं? तर महान्यायवाद्याला. यांना अनेक प्रकारची वैधानिक स्वरूपाची कार्य पण पाडावी लागतात आणि यामुळेच महान्यायवाद्याला प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आहे अशा महान्यायवाद्याची जी नेमणूक आहे त्या नेमणूकसाठी कोणकोणती पात्रता लागते ते आपण एक एक करून पाहणार आहोत. ती कोणकोणती पात्रता आहे त्याची नेमणुकीसाठी? तर महान्यायवाद्याची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात. महान्यायवाद्याला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरूपात शपथ घ्यावी लागत असते आणि राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महान्यायवादी पदासाठी केली जाते. मित्रांनो, एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की महान्यायवादीची जी नेमणूक आहे
ती नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. कोण करतात? राष्ट्रपती. महान्यायवाद्याची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. महाधिवक्त्याची जी नेमणूक होती ती कोणी केली होती? तर ती आहे महाधिवक्त्याची जी नेमणूक आहे ती म्हणजे राज्याचा जो राज्यपाल आहे तो राज्यपाल करतात. आणि इथं महान्यायवाद्याची जी नेमणूक आहे ती कोण करते? तर देशाचे राष्ट्रपती महान्यायवाद्याची नेमणूक करतात. त्यानंतर आहे महान्यायवादाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरूपात शपथ घ्यावी लागते. ज्याप्रमाणे संसद सदस्य, विधानसभा सदस्य एक विशिष्ट स्वरूपात म्हणजे एक नमुना असते आणि त्या नमुनाच्या अनुषंगाने विशिष्ट स्वरूपात जे शपथ घेत असतात, त्याचप्रमाणे महान्यायवादाला आणि महाधिवक्त्याला पण पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर, महाधिवक्त्याला कोणासमोर? राज्यपालासमोर, आणि महान्यायवादाला राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरूपात काय घ्यावी लागते? शपथ घ्यावी लागत असते. आणि राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महान्यायवादी पदासाठी केली जाते. आता राष्ट्रपतीच्या मतानुसार जे अनुभवी व्यक्ती असेल, तज्ज्ञ व्यक्ती असेल, ज्याला कायद्याची पूर्णपणे जाण असेल, ज्ञान असेल, त्याच व्यक्तीची नेमणूक कोणत्या पदासाठी केली जाते? तर महान्यायवादी या पदासाठी केली जाते. त्यानंतर आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला फक्त नेमणुकीमध्ये कोण करतात? महान्यायवाद्याची नेमणूक कोण? तर राष्ट्रपती करतात. एक विशिष्ट स्वरूपात त्यांना शपथ घ्यावी लागते. आणि ज्यांना महान्यायवादी व्हायचं असेल त्यांच्यासाठी म्हणजे राष्ट्रपतीच्या मतानुसार एक अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक तिथं केली जाते महान्यायवादी पदासाठी. त्यानंतर आहे महान्यायवादी होण्यासाठी कोणकोणती पात्रता आवश्यक आहे? तर आपल्याला माहीतच असेल, आपण वरील पाहिल्याप्रमाणे की हे जे पद आहे महान्यायवादीचं पद कलम 76 नुसार निर्माण करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. आता हे जे आहे 76 नुसार एक महान्यायवादीचं पद निर्माण केलेलं आहे. आता भारतीय घटना कलम 76 नुसार महान्यायवादी पदावर नियुक्ती होणाऱ्या व्यक्तीच्या अंगी कोणकोणत्या गुण, कोणकोणत्या पात्रता असणे आवश्यक आहे? तर पहिली पात्रता आहे की ती व्यक्ती भारताचा नागरिक असावा. बरोबर आहे. त्यानंतर त्यांचे जे वय आहे ते वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. किती वर्षापेक्षा? 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी मित्रांनो, महाधिवक्तामध्ये आपण जे त्याची पात्रता पाहिली होती त्यामध्ये त्यांचं जे वय होतं ते वय 62 वर्ष होतं. किती होतं? 62 वर्ष. किती वर्ष? 62 वर्ष होतं. आता महान्यायवादी पदासाठी त्यांचे जे वय आहे ते वय किती आहे? तर 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. त्यानंतर त्याचे जे वय आहे त्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. इथं तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे महान्यायवादी आणि महाधिवक्ता. महान्यायवादीला 65 वर्षापेक्षा जास्त वय नसावे आणि महाधिवक्ताला किती? 62 वर्षापेक्षा जास्त वय नसावे. त्यानंतर आहे त्यांनी देशाच्या उच्च न्यायालयात 5 वर्षे न्यायाधीश म्हणून आणि उच्च न्यायालयात 5 वर्ष वकील म्हणून, उच्च न्यायालयात 5 वर्षे न्यायाधीश म्हणून आणि उच्च न्यायालयात 10 वर्षे वकील म्हणून काम केलेले असावे. ज्या व्यक्तीला महान्यायवादी व्हायचं असेल त्यांनी उच्च न्यायालयात किती वर्ष वकिली केलेली असावी? किती वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे? तर 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे आणि उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिली म्हणून काम केलेले असावे. तेच व्यक्ती महान्यायवादी पदासाठी पात्र ठरतील. अशा प्रकारे तुम्हाला हे जे अतिशय महत्त्वपूर्ण आपण ज्या काही हे केलेले आहे, ठळक ज्या मुद्दे घेतलेले आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश म्हणून आणि उच्च न्यायालयात 10 वर्ष वकील म्हणून काम केलेले असावे. त्यानंतर आहे संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात. संसद ज्यावेळी जे कायदा करतील ते त्यांनी त्याच्या ज्या काही अटी असतील त्या अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पात्रता त्याच्या अंगी असाव्यात. ज्या काही न्यायाधीशाच्या आपण वरील ज्या पात्रता आहेत त्या पात्रता त्यांच्या अंगी असाव्या. अशा प्रकारे ही ज्या व्यक्तीला महान्यायवादी
व्हायचं असेल त्यांच्यासाठी अशा प्रकारची पात्रता आवश्यक आहे. तुम्हाला हे जे वय आहे त्यांचं वय लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये किती वर्ष न्यायाधीश म्हणून काम केले, त्यानंतर वकील म्हणून किती वर्ष काम केलेले असावे तेव्हाच ते व्यक्ती पात्र ठरतील. तर 10 वर्ष वकील म्हणून आणि 5 वर्ष न्यायाधीश म्हणून. संसदेने जे काही कायदा केलेले असेल त्याच्या अटी पूर्ण केलेल्या असाव्या, अशा प्रकारे त्यांना पात्रता लागते. त्यानंतर आहे यांचा कार्यकाळ. महान्यायवादीचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ किती वर्षाचा आहे. भारतीय राज्यघटनेने महान्यायवाद्याचा तसा कार्यकाळ ठरविलेला नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही प्रकारे ज्या प्रकारे आपण महाधिवक्त्याचा कार्यकाळ ठरवलेला नाही, त्याच प्रकारे इथं भारतीय राज्यघटनेने महान्यायवाद्याचा कार्यकाळ आहे तो कार्यकाळ ठरविलेला नाही. परंतु त्यांची निवृत्तीचे वय 65 वर्ष ठरवून दिलेले आहे. हे निवृत्तीचे वय किती आहे? 65 वय. निवृत्तीचे महान्यायवादीचे जे निवृत्तीचे वय हे 65 वर्ष ठरवून दिले आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आयोगाला हेच अपेक्षित आहे. आयोग इथंच प्रश्न विचारतात की निवृत्तीचे जे वय आहे, निवृत्तीचे वय किती आहे? 65 वर्ष. हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे की महान्यायवादीचं जे निवृत्तीचे वय आहे ते निवृत्तीचे वय किती आहे? तर 65 वर्ष ठरवून दिलेले आहे निवृत्तीचे वय. याचाच अर्थ असा की महान्यायवादी वयाच्या 65 वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकतात. बरोबर आहे. त्यांना म्हणजे हे निवृत्तीचे वय 65 वर्ष आहे. हे एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे महान्यायवादी जे आहे ते महान्यायवादी मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. म्हणजे त्यांना जर काही अडचणी निर्माण झाली असेल तर एक प्रकारे महान्यायवादी मुदतपूर्व म्हणजे 65 वर्षाचा आधी आपल्या पदाचा जो राजीनामा आहे तो राजीनामा देऊ शकतो. याशिवाय त्याने महान्यायवादीने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्यांच्यावर संसदेमध्ये काय तर महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला पदच्युत करतात. मित्रांनो, हे पण लक्षात ठेवायचं आहे की निवृत्तीचं वय 65 वर्ष ठरवून दिलेलं आहे, परंतु काही अडचणी निर्माण झाल्यास तो महान्यायवादी मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. परंतु याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा एखादी घटनाविरोधी कृत्य केले असेल तर त्याच्यावर संसदेमध्ये कोणता खटला चालवून तर महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला काय करतात तर पदच्युत करतात. अशा प्रकारे यांचा जे कार्यकाल आहे ते कार्यकाल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कारण की भारतीय राज्यघटनेने महान्यायवादीचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल दिलेला नाही, परंतु एक प्रकारे इथं ढोबळमानाने आपण जर लक्षात ठेवलं तर त्यांचं निवृत्तीचं वय 65 वर्ष आहे. म्हणजे त्याचा कार्यकाळ 65 वर्षापर्यंत चालतो. बरोबर आहे. त्यानंतर ते मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो काही अडचणी निर्माण झाल्या असल्यास. आणि जर त्या व्यक्तीने म्हणजे महान्यायवादीने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तर त्याच्यावर काय तर महाभियोगाचा खटला चालवून त्याला पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? राष्ट्रपतीला दिलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की यांना जे महान्यायवादी आहे त्यांना वेतन आणि भत्ते कशा प्रकारे प्राप्त होतात. तर महान्यायवाद्याला दरमहा रुपये किती तर 2,50,000 रुपये वेतन प्राप्त होतो. विद्यार्थी मित्रांनो, एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की महान्यायवाद्याला किती दरमहा 2,50,000 वेतन प्राप्त होते. किती? 2,50,000 वेतन काय होतं प्राप्त होतं. हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. त्यानंतर आहे की त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल शोभेल अशी सर्व सुविधांना युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जातं. आता हे जे महान्यायवादी आहे या महान्यायवाद्याला 2,50,000 वेतन तर प्राप्त होतोच, त्याचबरोबर त्याला निवासस्थान मोफत दिले जाते आणि त्याच्या पदाला साजेल शोभेल अशा प्रकारच्या ज्या काही सुविधा आहे त्या सुविधा पूर्णपणे त्याला फ्री दिल्या जातात आणि निवासस्थानी तर त्यांना फ्रीच असते. त्यानंतर आहे की शासकीय कामासाठी देशी विदेशी प्रवास त्याला मोफत असतो आणि शासकीय कामासाठी त्यांना विदेशात जर जायचं असेल कोणाला? महान्यायवादीला, तर त्यांना जे काही देशी विदेशी प्रवास आहे ते पूर्ण फ्री असतो, मोफत असतो.
शासकीय कामासाठी जर दुसऱ्या देशामध्ये बाहेर देशात जर जायचं असेल तर देशी विदेशी कामासाठी प्रवासासाठी त्याला कोणत्याही प्रकारचे जे शुल्क आहे ते शुल्क आकारावं लागत नाही. हे पहा, देशी विदेशी प्रवासासाठी त्याला प्रवास असतो तो प्रवास मोफत असतो. एकदा निश्चित झालेले त्यांचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही, परंतु आर्थिक आणीबाणी लागू केली असेल तेव्हाच मात्र त्याचा वेतनात कपात केली जाते. मित्रांनो, हे जे आहे यांचं आपण जे वेतन पाहिलेलं आहे किती 2,50,000 वेतन महान्यायवादीला प्राप्त होतं, परंतु जर राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी लागू केली असेल तेव्हा मात्र त्याच्या वेतनात काय केली जाते, कपात केली जाते. तेव्हाच त्याच्या वेतनामध्ये कपात केली जाते आणि त्यांचे जे निश्चित झालेले वेतन आहे ते वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु ही अपवादात्मक परिस्थितीमध्ये आर्थिक आणीबाणी चालू झालेली असेल तेव्हाच त्याचं जे वेतन आहे त्या वेतनामध्ये काय केली जाते, कपात केली जाते. त्यानंतर आहे महान्यायवाद्याचे वेतन हे देशाच्या कोणत्या निधीतून तर संचित निधीतून. आयोग इथं हमखास प्रश्न विचारते, म्हणून तुम्हाला ह्या अशा प्रकारच्या ज्या काही आपण ठळक बोल्ड केलेल्या ज्या लाईन्स आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की महान्यायवाद्याचे जे वेतन आहे हे वेतन कोणत्या निधीतून दिले जाते, तर देशाच्या संचित निधीतून महान्यायवादीचे जे वेतन आहे ते वेतन दिले जाते. आपण महाधिवक्ता पण पाहिलं होतं. महाधिवक्त्याचं जो वेतन आहे तो वेतन पण कोणत्या निधीतून, तर संचित निधीतून. कोणत्या निधीतून, संचित निधीतून दिले जाते. त्याच प्रकारे महान्यायवाद्याचे जे वेतन आहे ते पण संचित निधीतून दिले जाते. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ही जी ओळ आहे ही ओळ लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर निवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे. ते त्यांचा वयाचा 65 वर्षी कोण निवृत्त होतो, तर हे जे महान्यायवादी आहे हे महान्यायवादी निवृत्त होतं, परंतु निवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा काय आहे, अधिकार आहे. अशा प्रकारे एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्याचं वेतन किती आहे ते, त्यानंतर त्यांचं जे काही त्याच्या पदाला साजेल शोभेल अशा प्रकारच्या ज्या काही सुविधा असतील त्या सगळ्या सुविधा त्यांना फ्री दिल्या जातात. त्यानंतर निवासस्थान त्यांना मोफत दिला जातो आणि दुसऱ्या देशामध्ये त्यांना कामानिमित्त जर जायचं असेल त्याच्यासाठी जो प्रवास असते तो प्रवास पण मोफत दिलेला असतो. आणि यांचं जे वेतन आहे हा वेतन त्यांचा संचित निधीतून दिला जातो आणि त्यांना निवृत्ती झाल्यानंतरही त्याला निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर आता अतिशय महत्त्वाचा आयोग इथं पण प्रश्न विचारतात, म्हणून हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं की अधिकार व कार्य यांचे महान्यायवादीचे जे अधिकार आहे आणि कार्य आहे ते कोणकोणते आहेत ते आपल्याला एक एक करून पाहिजे आहे. राष्ट्रपतीने मागितलेल्या कायदेशीर बाबीच्या बाबतीत सल्ला देणे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतीने एखादी कायदेशीर बाबीमध्ये कोणाकडून, तर न्यायवादीकडून जर काही कायदेशीर सल्ला मागितला असेल तर ते कायदेशीर सल्ला देण्याचा प्रथम कर्तव्य कोणाचं आहे, महान्यायवादीचं आहे. राष्ट्रपतीने, केंद्र सरकारने किंवा राष्ट्रपतीने एखादी जर सल्ला मागितलेला असेल तर तो सल्ला देण्याचा कार्य कोणाचा आहे, तर महान्यायवादीचा आहे. त्यानंतर आहे केंद्र सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मत मांडणे. केंद्र सरकारच्या बाजूने आपण महाधिवक्त्याच्या वेळेला कोण पाहिलं होतं, तर महाधिवक्ता. आता केंद्र सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मत मांडण्याचं काम कोणाचं आहे, तर हे महान्यायवादीचं आहे. राज्य सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मत मांडण्याचा जो कार्य आपण पाहिले होता तो कोणाचा होता, महाधिवक्त्याचा. इथं केंद्र सरकारला जर सल्ला द्यायचा असेल किंवा त्याची बाजू मांडायची असेल तर त्यासाठी कायदेविषयक मत मांडण्याचा अधिकार कोणाला आहे, महान्यायवादीला आहे. त्यानंतर संसदेमध्ये दोन्ही सभागृहात उपस्थित राहून तेथील चर्चेमध्ये भाग घेणे. जे संसद आहे त्या संसदमध्ये दोन्ही सभागृहात त्यांना उपस्थित राहता येतो आणि उपस्थित राहून तेथील चर्चेमध्ये भाग घेणं त्याचा काय आहे, अधिकार आहे. महान्यायवाद्याला खाजगी वकिली देखील करता येते. विद्यार्थी मित्रांनो, हे जे महान्यायवादी आहे या महान्यायवाद्याला खाजगी वकिली देखील म्हणून काम करता येते. म्हणजे यांना असं कोणतंही बंधन नाही की वकिली करता येत नाही म्हणून, म्हणजे वकिली ते करू शकतात. परंतु एखाद्या खटल्यामध्ये एक पक्ष केंद्र सरकारचा असेल तर केंद्र सरकारच्या बाजूने युक्तिवाद करावा लागतो. आता यामध्ये खाजगी वकिली करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे, परंतु एखाद्या खटल्यामध्ये जर एखादी पक्ष केंद्र सरकारचा असेल तर त्यांना प्रथम
कोणाला? तर केंद्र सरकारच्या बाजूने त्याला युक्तिवाद करावा लागतो. हे एक अपवाद आहे. योग्य न्यायासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे आणि योग्य न्यायासाठी उच्च न्यायालयातील जे काही खटला असेल ते खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे हे त्यांचे काय आहे? कर्तव्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या भारतीय राज्यघटनेतील ज्या काही अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक होता भारताचा महान्यायवादी, त्याच्यावर संपूर्णपणे आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आगामी काळामध्ये ज्या काही एक्झाम्स होणार आहे त्या एक्झाम्समध्ये हे जे 2 टॉपिक आहे, महान्यायवादी आणि महाधिवक्ता, त्यांच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा आणि नोटबुक घेऊन बसा आणि तुम्हाला जे जे पॉईंट एक्झाम ओरिएंटेड आयोगाला अपेक्षित असतील अशा प्रकारच्या ज्या काही घटना असतील त्या घटना तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर जे काही विद्यार्थी तयारी करत असतील किंवा आपले जे नातेवाईक असतील, पोलीस भरती असो, राज्यसेवा असो, पूर्व मुख्य समाज कल्याण अधिकारी, यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची ही आपली विनामूल्य सिरीज आहे. या सिरीजच्या माध्यमातून आपण संपूर्ण भारतीय राज्यघटना विनामूल्य, त्याचबरोबर आपण चालू घडामोडी जी आहे ती चालू घडामोडीची सिरीज पण आपण चालू केलेली आहे आणि त्या सिरीजच्या माध्यमातून ज्या काही पास्टमध्ये पेपर झालेले आहे त्यामध्ये आपल्या सिरीजमधून प्रश्न विचारण्यात आलेले आहे. म्हणून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वपूर्ण ही सिरीज आहे. ही सिरीजचा फायदा तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.